आता पुढची बातमी। अन्न आणि औषध प्रशासनाचा लिपिक राजू ढेरिंगेला लाचखोरी प्रकरणी अटक झाल्यावर त्याचे पडसाद विधान परिषदेतही पाहायला मिळाले। या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राजीनामा देण्याची मागणी काँग्रेस नेते सतेज पाटलांनी केली आहे। मात्र आपल्या या घटनेशी संबंध नाही असं झिरवाळांनी म्हटलं। त्यामुळे सभागृहात जोरदार गदारोळ पाहायला मिळाला आहे। आक्रमक झालेल्या विरोधकांनी सभात्याग करत आपला निषेध नोंदवला। मंत्रालयात धाड पडणं हे कधी आमच्या या ठिकाणी ऐकवण्यात नाही आहे। एसीबीची धाड ही मंत्रालयात कधी झाली आम्ही ऐकलेलं नाही। मंत्र्याचा ओएसडी जर या ठिकाणी पैसे घेत असेल तर या केमिस्ट लोकांच्यावरचा अन्याय किंवा या राज्यामध्ये नेमकं काय चाललंय हे वास्तव या ठिकाणी समोर आहे। आमची मागणी एकच आहे की ही कारवाई हो, पण मंत्र्यांनी बाजूला जावं। मंत्री तिथं राहणार असतील, मंत्री त्या पदावर राहणार असतील तर त्या अधिकाऱ्यांची चौकशी काय होणार आहे? मंत्र्यांनी देखील म्हणलेलं आहे की मी दोषी असेल तर बाजूला होईल। तर माझं म्हणणं आहे दोष सिद्ध होईपर्यंत बाजूला जावं। या घटनेच्या दिवशी मी शासकीय कामानिमित्त एक दिवस अगोदरच दिल्लीत त्या ठिकाणी गेलो होतो। या घटनेशी माझा कुठलाही संबंध नाही। आजपर्यंत कधी माझ्या राजकीय जीवनात अशा प्रवृत्तींना मी पाठीशी घातलेली नाही। भविष्यात सुद्धा कधी अशा प्रवृत्तीला पाठीशी घालणार नाही। भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत केली। संसदीय कार्यमंत्र्यांनी तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा आणि सभापतींनी हा ठराव एकमताने संमत करून घ्यावा असं त्यांनी म्हटलं। याआधी अखंड शिवसेना आणि भाजपचं सरकार असताना केंद्र सरकारकडे 2 वेळा तसा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। मात्र महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपची सत्ता असूनही सावरकरांना भारतरत्न नाही यावरून अनेकदा टीकाही झाली। तर आरएसएसच्या शतक महोत्सवी कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबत भाष्य केलं होतं। मला वाटतं की आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी आहे। त्यांना अभिवादन या सभागृहामध्ये आपण केलं पाहिजे। संसदीय कार्यमंत्री या सभागृहामध्ये आहेत, तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान देण्याची मी विनंती या सभागृहाला करतोय। आज सन्माननीय सदस्य प्रसाद लाड यांनी मांडलेल्या प्रस्तावाला आम्ही सगळेजण मिळून तुमच्याकडे पाठवू आणि सभागृहाचा प्रस्ताव म्हणून तुम्ही मांडायला लागेल। यू आर राईट, आणि तर तो वरती जाईल। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य असणार आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भातला निर्णय झाला अशी माहिती सूत्रांची आहे। जिल्हा परिषदेत सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीत सदस्य संख्येमागे 20% सदस्य निवडता येणार आहेत। तसंच किमान 5 सदस्य निवडणं हे बंधनकारक आहे। लवकरच विधिमंडळात या संदर्भातला कायदा हा पारित केला जाणार आहे। याच बातमीसोबत एक छोटा